एपिसोड आहे 153. नमस्कार नमस्कार. तर भावांनो, तर काय म्हणताय तुम्ही? बिनकामाचं बोलण्यापेक्षा आपण कामाचं बोलू. म्हणता लाईट चालू आहे माझ्या मोबाईलची. लाईट बंद झाली. मला माहितच नाही की लाईट चालू आहे. लोक बघत जातात लाईटीला. माझी आठवण नव्हती मला. बरं का, जाऊ द्या. जे झालं ते जाऊ द्या. नवीन सुरुवात करायची. प्रत्येक गोष्ट मध्ये सांगतो, म्हणजे माझं बोलायचा अर्थ की तुम्ही कोणती का चूक करू नका. ती चूक नंतर नका करू आणि नवीन सुरुवात करा. तर चला जाऊ पटापट. आता टायमिंग झालेला आहे 5 वाजले. जाऊ दे, चला 5 वाजले. बोला म्हणलं टाइम किती झाला काय? 5 वाजून गेले. काय नाही, 5:05 तर आपण जिम मध्ये जातोय. 5:15 स्टार्टअप करू, एंडिंग करू 6:45. कारण की टाइम तर जाणारच आहे. जाऊ फटाफट. तर काल काहीतरी बोलायचं राहील तर माझं. तर कालची प्रॅक्टिस एकदम चांगली झाली आणि मी टायमिंग लावलं. तर तुम्हाला नंतर सांगतो जिन्यापाशी गेल्यावर. तर जाऊ पहिलं फटाफट जाऊ जिमच्या पायथ्याशी गेल्यावर आपण भेटू. तर चला आपण आलो जिमच्या पायथ्याशी. चला जाऊ फटाफट वरती. आता तुम्हाला काहीतरी बोलायचं राहिलं माझं. तर तुम्हाला काय सांगायचं होतं? तर आपण काल टायमिंग लावलं. तर मी पहिल्यांदा थांबलं 30 सेकंड. 36 नाही, 36 सांगितलं. तर आता राहिलं माझं बोलायचं. आता ना बोलू. आपला एपिसोड आहे 153. चला जाऊ पटापट.
तरी काय बोलू, काही समजा नाही गेले. तर आपली प्रॅक्टिस एकदम खराब झालेली आहे बरं का भावांनो. आज पूर्ण बॉडी माझी थकली आणि बॅक पण बरोबर नाही मारलेलं मी, कारण की काय करू यार. आणि आज माझी झोप नाही झाली. मेन गोष्ट म्हणलं तर मी रात्री झोपलो 12 वाजता, उठलं 4:30. झोप पण नाही झाली. मला वाटलं बॅक फुल मारल, 50%च मारला आपण बॅक. आणि प्रॅक्टिस पण आज तुम्हाला काहीतरी कालचं सांगायचं होतं. लगे येतो आपल्या टॉपिकवर. काल काय झालं माहिती का, मी टायमिंग लावलं 4 का 5 वेळ. पहिल्यांदा थांबलं 36 सेकंड, सेकंड टाइम थांबलं 45 सेकंड, आणि तिसऱ्यांदा थांबलं मी 1 मिनिट 5 सेकंड, आणि चौथ्यांदा थांबलं 1 मिनिट 15 सेकंड. तर काल एवढं थांबलं. मला वाटलं उद्या पण आपला थांबता येते, म्हणजे आज सगळं उलट झालं. पहिल्यांदा थांबलो 36 सेकंड, सेकंड टाइम थांबलो आपण 30 सेकंड, आणि थर्ड टाइम थांबलं 1 मिनिट 5 सेकंड, आणि चौथ्यांदा थांबलो 52 सेकंड. तर बघा लॉस किती झाला का नाही. आणि आता असं नको नको वाटलंय, डोळे माझे झापत आहेत. तर बी आपण थोडं प्रॅक्टिस केलं. टाइमपास तर भरपूर झाला आता. बरं का, जाऊ द्या, जे झालं ते गेलं. तर उद्या अशी चूक होणे आपण काळजी घेऊ. तर चला मग आता काही बोलू, काही समजा नाही गेलं.